आता बातमी राजकीय वर्तुळातली आहे। सगळ्यांचंच लक्ष कालपासून बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीकडे लागलेलं होतं। अखेर रात्री उशिरा याचा निकाल जाहीर झाला। ठाकरे बंधूंचा या निवडणुकीत दारुण पराभव झालाय। बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता आलेली नाहीये, खातंच उघडता आलेलं नाहीये। तिथं शशांक राव यांच्या पॅनलनं 14 जागा जिंकलेल्या आहेत। बेस्ट पतपेढीतील 9 वर्षाची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेनं गमावली आहे। बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांच्या सर्वाधिक 12 जागा तर भाजपच्या 9 जागा आलेल्या आहेत। ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला एकही जागा जिंकता आलेली नाहीये। बेस्ट इलेक्शनमध्ये ठाकरे ब्रँड 21 समोर 0 म्हणजे ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत असं म्हणत जागा दाखवली असं वक्तव्य करत प्रसाद लाड भाजपचे नेते यांनी ट्विट केलेले। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडे। उमेश, खरं तर बेस्ट पतपेढीची निवडणूक म्हणजे ठाकरे बंधूंकरता लिटमस टेस्ट मानली जात होती। या ठिकाणी दोनही ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर होत असलेली ही पहिलीच निवडणूक होती, पण या निवडणुकीत मात्र ठाकरे बंधूंचा दारुण पराभव। शशांक राव यांचं पॅनल बहुमतानं विजयी। नक्कीच लागवी लिटमस टेस्ट जी आहे ती ठाकरे बंधूंसाठी ही निवडणूक होती, कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि त्या निवडणुकीच्या तोंडावर ही निवडणूक होते आणि पहिल्यांदाच ठाकरे ब्रँड म्हणजे दोन्ही ठाकरे एकत्र येऊन ही निवडणूक लढवत होते। त्यामुळे या निवडणुकीमध्ये एक चांगलं यश मिळेल असा विश्वास जो आहे तो मनसैनिक आणि शिवसैनिक या दोघांनाही होता। मात्र त्यांचा जो विश्वास आहे तो फोल ठरलेला आहे आणि जे आकडे समोर आलेले आहेत ते ठाकरे बंधूंसाठी अत्यंत धक्कादायक आहेत। शशांक राव यांच्या पॅनलला 14 तर भाजप प्रणित जे पॅनल्स होते त्या पॅनलला 7 जागा अशा एकूण 21 जागांचा निकाल हाती आलेला आहे आणि यामध्ये एकही जागा ठाकरेंना निवडून आणता आली नाही। गेल्या 9 वर्षापासून या पतपेढीवरती ठाकरेंचं एक हाती वर्चस्व होतं। असं असताना एकही जागा न येणं हे अत्यंत वेदनादायी ठाकरे बंधूंसाठी ठरू शकतं, कारण मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर होणारी ही निवडणूक जर ठाकरे बंधूंनी जिंकली असती तर मुंबईत आणि इतर ठिकाणी ठाकरे ब्रँड चालतो असा प्रचार जो आहे तो त्यांना करता आला असता। मात्र आता त्यांना थेट फटका जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला बसू शकतो आणि यासोबतच प्रसाद लाड यांनी भाजपसाठी जी आहे ती पूर्ण आपली ताकद झोकून लावली होती। या निवडणुकीसाठी ते रात्रंदिवस फिरत होते, त्यामुळे त्यांना थेट विजय मिळवता नसता आला तरी पण त्यांनी 7 जागांवरती हा विजय मिळवला। त्यामुळे त्यांची एक चांगली कामगिरी म्हणता येईल आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत चांगली कामगिरी केली अशा प्रकारची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे आणि तिथेच ठाकरेंना मोठा धक्का देखील या निवडणुकीच्या निकालानंतर बसलेला पाहायला मिळतोय। अगदी उमेश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।